हालेलुया. सर्वांनी हालेलुया. आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. या वेळेमध्ये सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभूची स्तुती करूया. आजच्या दिवसाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमेश्वराचे आभार मानूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रभुदेवा धन्यवाद देतो, तू स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो. कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा ही सकाळची वेळ दिली की प्रभुदेवा आम्ही मंदिरामध्ये यावं आणि परमेश्वरा तुझी भक्ती आणि आराधना करावी. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आजची होणारी भक्ती आराधना आम्ही तुमच्या मानात देत आहे. पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाला चालव. आजच्या प्रार्थना भक्तीमध्ये तुझं सानिध्य आणि तुझ्या उपस्थितीचा अनुभव तू आम्हाला दे. तो आम्हा प्रत्येकाशी बोल. तो आम्हा प्रत्येकाशी भेट घे आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा आमचं नको तर परमेश्वरा तुमचं गौरव होऊ द्या. प्रभुदेवा नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक मंडळीचा ताबा तू घे आणि प्रत्येक मंडळीद्वारे परमेश्वरा येशू तुझं गौरव होते. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. पुन्हा एकदा आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळी कर. पवित्र आत्मा तू प्रत्येकाला मार्गदर्शन कर. प्रत्येकाचे मार्ग मोकळी कर आणि प्रत्येकाला आजच्या भक्तीमध्ये घेऊन ये अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानाथामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण उभा असतानाच काही गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ज्याच्या वेळी होते दुःख, करता धावा देतो सुख. ज्याच्या वेळी होते दुःख, करता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला, पापी जना तारायाला. किती नम्र प्रभू झाला, पापी जना तारायाला. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. माते परी देतो धीर, मने आता तरी फिर. माते परी देतो धीर, मने आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम, देतो वारंवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम, देतो वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा मला वाटे प्रिय फार. ज्या ज्या वेळी होते दुःख, करता धावा देतो सुख. ज्या ज्या वेळी होते दुःख, करता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा
माझा तारणारा मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम काय सांगू त्याचे प्रेम देई वारंवार क्षेम ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. प्रभुदेवा धन्यवाद देतो. येशू प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आमच्या पापांची क्षमा केलेली आहेस, तू आमच्यावरती प्रेम केलेला आहेस. प्रभुदेवा तू आम्हाला तारण करण्यासाठी आलेला आहेस. धन्यवाद देतो. येशू प्रभुदेवा तू स्तुती करतो. आई वडिलांच्या सारखा तू आम्हाला आधार देणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू स्तुती करतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देतो. प्रार्थना येशूच्या नावात, आमेन आमेन. बसून घ्या आपण सर्वजण. या वेळेमध्ये आपण आराधना हे गीत गाय. स्तुती आराधना हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. आराधना आराधना स्तुती आराधना 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 स्तुती आराधना आराधना हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना. पवित्र प्रभु तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना. पवित्र प्रभु तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना. सामर्थ्य पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान तेरी आराधना. सामर्थ्य पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान तेरी आराधना. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना. हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना. अब्बा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना. अब्बा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना. अभिषेक करने वाला आराधना, आनंद देने वाला आराधना. अभिषेक करने वाला आराधना, आनंद देने वाला
तुला नित्य रे नेहमी स्तुती सबने महिमा तुला नित्य रे नेहमी स्तुती सबने येशूला 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 सबने स्तुती सबने लाखो वेळा वंदने महिमा स्तुती सबने लाखो वेळा वंदने महिमा तुला नित्य रे नेहमी स्तुती सबने महिमा तुला नेहमी स्तुती सबने येशूला 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 हालेलुया. आणखीन एक गीत गाऊ, प्रभूला धन्यवाद देऊया. यीशु नासरी यीशु नासरी यीशु नासरी मेरे यीशु नासरी जीवन में मेरे तेरी इच्छा हो पूरी जीवन में मेरे तेरी इच्छा हो पूरी हालेलुया 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 तेरा गवाह बनकर जीना है मुझे तेरा गवाह बनकर जीना है मुझे महिमा और प्रशंसा सब देना है तुझे महिमा और प्रशंसा सब देना है तुझे तेरी ही सेवा में उम्र बिताऊं सारी तेरी ही सेवा में उम्र बिताऊं सारी यीशु नासरी मेरे यीशु नासरी यीशु नासरी मेरे यीशु नासरी जीवन में मेरे तेरी इच्छा हो पूरी जीवन में मेरे तेरी इच्छा हो पूरी हालेलुया 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 मैं घटू और मुझ में तू बढ़ता जाना मैं घटू और मुझ में तू बढ़ता जाना ये जीवन है तेरी स्तुति आराधना ये जीवन है तेरी स्तुति आराधना तेरी ही आत्मा की मुझ में हो भरपूरी तेरी ही आत्मा की मुझ में हो भरपूरी यीशु नासरी मेरे यीशु नासरी यीशु नासरी मेरे यीशु नासरी जीवन में मेरे तेरी इच्छा हो पूरी जीवन में मेरे तेरी इच्छा हो पूरी हालेलुया 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 मैंने चक्कर देखा तू कैसा है भला मैंने चक्कर देखा तू कैसा है बड़ा तेरे नाम से जो भी वो मांगा वो मिला तेरे नाम से जो भी मांगा वो मिला हम दोनों के बीच में कभी रहे ना दूरी हम दोनों के बीच में कभी रहे ना दूरी
यीशु नासरी, मेरे यीशु नासरी, यीशु नासरी, मेरे यीशु नासरी, जीवन में मेरे इच्छा हो, जीवन में मेरे इच्छा हो। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया, मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. आपण उठून उभं राहावे आणि उभं राहून काही गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया. आपण एक गीत गाऊ, यीशु ने हमें छुड़ाया पापों के जाल से. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से, यीशु ने हमें जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, सर्वजण हात उंच करून. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. हालेलुया. काय आवाज येत नाही हा? सगळे आनंदी आहेत काय हा? मोठ्या आवाजात गीत गा. मी आता म्युझिक नाही वाजवणार म्हणजे आवाज येत नाही. हालेलुया. आपण मोठ्या आवाजामध्ये गीत गा. प्रभूला धन्यवाद. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. अब हम ना डरेंगे
तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. डोळे बंद करूया सर्वांनी. थँक्यू जीसस. प्रभुदेवा, तू आम्हाला सर्व पापातून सोडवलेला आहेस. प्रभुदेवा, सर्व सैतानाच्या बंधनामधून तू आम्हाला मुक्त केलेला आहेस. प्रभुदेवा, धन्यवाद देतो. येशू प्रभुदेवा, ती स्तुती करतो. कारण प्रभुदेवा, तू अद्भुत आणि महान परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. हो, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येशू प्रभुदेवा, तू स्तुती करतो. येशू प्रभुदेवा, तुझं नाव सावितो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मला प्रिय या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आधार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. आजीवन प्रवास कठीण येते अनेक प्रतिकूल क्षण. आजीवन प्रवास कठीण येते अनेक प्रतिकूल क्षण. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझा वाटाड्या प्रति दिन. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझा वाटाड्या प्रति दिन. माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आधार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. तो आदिवहात आहे, हृदय आनंदाचा झरावा आहे. तो आदिवहात आहे, हृदय आनंदाचा झरावा आहे. दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भात आहे. दुःख
विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडेना. Hallelujah, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. कोणत्याही परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला सोडणार नाही. तो नेहमी आपल्या सर्वांच्या बरोबर आहे प्रिया. थँक्यू जीसस. हालेलुया. कारण तो तुमच्यावरती आणि माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारा परमेश्वर आहे. त्याचं अभिवचन आहे की मी युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्वदा तुमच्या बरोबर आहे. आणि तो परमेश्वर इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर आहे प्रिया. थँक्यू जीसस. हालेलुया. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये जात असेल आपल्याला काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही. कारण तो महान परमेश्वर आपल्या बरोबर आहे. तो सर्व गोष्टी सांभाळणारा परमेश्वर आहे. तो सर्व गोष्टींची काळजी घेणारा परमेश्वर आहे. जीवन प्रवास कठीण येते अनेक प्रतिकूल क्षण. हा जीवन प्रवास कठीण येते अनेक प्रतिकूल क्षण. दिवसा मेघ स्तंभ रात्री अग्नी स्तंभ माझा वाटाड्या प्रती दीन. दिवसा मेघ स्तंभ रात्री अग्नी स्तंभ माझा वाटाड्या प्रती दीन. माझा येशू मला प्रिय फार. या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार. या जीवनात तोच आधार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. आपत्तीत विपत्तीत या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. जेव्हा इस्रायल लोकांना मिस्र देशामधून बाहेर काढलं तेव्हा प्रियानो सदैव परमेश्वर इस्रायल लोकांच्या बरोबर होता. ज्याप्रमाणे वचन सांगते की दिवसा मेघस्तंभाच्या स्वरूपामध्ये आणि रात्री अग्निस्तंभाच्या स्वरूपामध्ये देव त्यांचा पाठीराखा होता. देव त्यांचं संरक्षण करत होता आणि देव त्यांना कोणत्या मार्गाने जायचं तो मार्ग दाखवत होता प्रिया. थँक्यू जीसस. हालेलुया. कधी कधी आपल्याला वाटेल की हा जीवन प्रवास खूप कठीण आहे. माझ्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत. माझ्या जीवनामध्ये खूप त्रास आहे. माझ्या जीवनामध्ये खूप भयानक परिस्थिती आहे. परंतु प्रियानो काळजी करू नका. तो परमेश्वर मेघस्तंभाच्या स्वरूपामध्ये तुमच्या बरोबर आहे. तो परमेश्वर अग्निस्तंभाच्या स्वरूपामध्ये तो तुमची पाठराखण करत आहे. तो तुमची काळजी घेत आहे. तो तुम्हाला सुरक्षित ठेवत आहे आणि तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं आहे तो मार्ग तुमच्यासाठी तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. प्रभुदेवा धन्यवाद देतो कारण प्रभुदेवा तू आमचा मेघस्तंभ आहेस. तू आमचा अग्निस्तंभ आहेस. प्रभुदेवा तू आमचा प्रिय प्रभू आहेस. कारण प्रभुदेवा तू आमच्यावरती अत्यंत प्रेम माया केलेली आहेस. धन्यवाद 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 देतो प्रभुदेवा. ती स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. या वेळेमध्ये आपल्यामध्ये मिल्का सिस्टर आहेत. ते प्रार्थना करतील. आजच्या आराधनेसाठी परमेश्वराला धन्यवाद देतील. आपण प्रार्थना करूया. त्याची
परमेश्वराची आपण हालेलुया हालेलुया स्तुती 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 धन्यवाद प्रत्येक वेळेस बाबा तू परमेश्वर तू आम्हाला संधी देतोस बाबा तू आम्हाला एकत्र केलेले उपकार मी मला संधी दिलेले बाबा मला तुझे उपकार सर्व स्तुती महिमा मान गौरव सन्मान तुला देतो परमेश्वर तू महान प्रभू परमेश्वर बाबा सगळ्यांना सुधारण्याचा अनुभव येऊ देतो परमेश्वर तुझा प्रभू परमेश्वर तुझ्या आम्हाला आशा करतो आणि उत्तर कसं चालत आहे प्रभू परमेश्वर तुझा तू आमचा मेन स्तंभ आहे तू आमचा आम्ही स्तंभ या कठीण दिवसाच्या परिस्थितीत आम्ही जात असताना प्रभू परमेश्वर तुझा तू आम्हाबरोबर आहेस तू आम्हाशी बोलत आहेस प्रभू परमेश्वर तुझा घासलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करते बाबा तुझ्याकडे विनंती करते प्रभू परमेश्वर तुझा जे काही प्रभू परमेश्वर तुझा आणि परिस्थिती आलेले बाबा तुझ्या चरणावर प्रभू परमेश्वर तुझा त्या परिस्थितीचा बाबा मार्ग काढणार प्रभू परमेश्वर तुझे बाबा सगळ्यांना बाबा तू आशीर्वादित कर ही भक्ती तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वर तुझा ही स्तुती आराधना आम्ही करते बाबा आणि केलेले बाबा आमचा विश्वास आहे प्रभू परमेश्वर तुझा ही स्तुती आराधना प्रभू परमेश्वर तुझा तूपर्यंत पोहोचलेली आहे प्रभू परमेश्वर तुझा आम्ही विश्वासात जगावं प्रभू परमेश्वर तुझा म्हणून तू आम्हाला मार्गदर्शन कर प्रभू परमेश्वर तुझा प्रार्थना करते प्रभू परमेश्वर तुझा माझ्या राजा बाळासाहेबाला बाबा वचन सांगत असताना प्रभू परमेश्वर तुझा त्यांच्या मुखाद्वारे बोल प्रभू परमेश्वर तुझा येणारं वचन प्रभू परमेश्वर तुझा आमच्या सर्वांसाठी बाबा आशीर्वादित होऊ दे प्रभू परमेश्वर तुझा एक या आत्मा प्रभू परमेश्वर तुझा रिकामी असं जाऊ दे प्रभू परमेश्वर तुझा आणि प्रभू परमेश्वर तुझा बाबा आमच्या वाडे तुझ्या आमचं नव्हे बाबा तुझा गौरव करून घे प्रभू परमेश्वर तुझा आम्ही तुझी स्वार्थ सांगावं प्रभू परमेश्वर तुझा आमच्या मनाची आमच्या अंतकरणाची तयारी कर प्रभू परमेश्वर तुझा त्या येणाऱ्या दिवसात प्रभू परमेश्वर तुझा खरोखर बापा आम्ही बापा कुठल्याही परिस्थितीत पडू नये प्रभू परमेश्वर तुझा आणि तू आमचा मार्गदर्शक हो प्रभू परमेश्वर तुझा हो प्रभू परमेश्वर तुझा आम्ही प्रार्थना करतो तिथं असलेल्या प्रत्येक मंडळीवर तुझा आशीर्वाद पाठव त्या मंडळीत अजून तुझी वाढ होऊ दे प्रभू परमेश्वर तुझा जेणेकरून तुझा गौरव व्हावा प्रभू परमेश्वर तुझा बाबा सगळ्या परिवारांसाठी प्रार्थना करते बाळासाहेबांसाठी त्यांच्या परिवारांसाठी प्रार्थना करते तिथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या परिवारांसाठी प्रार्थना करते प्रभू परमेश्वर तुझा सगळ्यांना तुझ्या आशीर्वादाने खर आणि तुझ्या आशीर्वादाने खरं ते मग तुझे उपकार मारते प्रभू परमेश्वर तुझा माझ्या राजा दया कर प्रभू परमेश्वर तुझा जे बाबा तुझ्या भक्तीसाठी येत असतील बाबा आणि जे आलेले आहेत बाबा ते सुद्धा तू आशीर्वादित कर तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला खर प्रभू परमेश्वर तुझा आणि येणाऱ्याचे रस्ते तू मोकळे कर प्रभू परमेश्वर तुझा आणि बाबा आम्ही इथून प्रभू परमेश्वर तुझ्या जात असताना सुद्धा तुझं वचन प्रभू परमेश्वर तुझ्या आमच्या अंतःकरणात असू दे प्रभू परमेश्वर तुझ्या आणि त्याचा वापर आम्ही तुझ्या गौरवासाठी करावा बाबा मग तुझे उपकार मागतो तिथून संपूर्ण जीवन संपूर्ण वेळ बापा मी तुझ्या हातात देते बापा कल्पने व अपेक्षेपेक्षा जास्त दिवस म्हणून तुझे उपकार मानते म्हणून तू ऐक बाबा आमेन. आमेन आमेन. आपण बसून घ्या सर्वजण. आशिष आहे आशिष साक्ष चला. प्रेज द लॉर्ड. सगळेजण आनंदित आहेत सगळेजण आशीर्वादित आहेत कोण कोण आशीर्वादित आहे हात वर करा. जर आशीर्वाद असेल तर जे काही आशीर्वाद आपल्या देवाने दिले ते आपण साक्षीद्वारे या ठिकाणी सांगू शकतो. परमेश्वराने गेला आठवडाभर सांभाळलं. तसंच माझ्या शिरीषची गाडी खराब झाली होती आणि त्याला नवीन गाडी घेण्यासाठी परमेश्वराने आर्थिक मदत केलेली आहे. म्हणजे पैशाची व्यवस्था झाली म्हणून परमेश्वराने धन्यवाद देते. तसं माझी गाडी खराब होती ती रिपेअर करण्यासाठी परमेश्वराने सहाय्य मदत केलं म्हणून धन्यवाद. पाता सिस्टर यांच्या मुलाला देवाने गाडी दिली चांगलं पैशाची मदत केली त्याबद्दल देवा स्तुती असो. आणि त्यांची पण गाडी खराब झाली होती ते रिपेअर करण्यामध्ये मदत झाली त्याबद्दल देवा स्तुती असो. मी देवबापाला धन्यवाद देते. सर्व समान आहे आणि तो सदा सर्वदा आपल्या सोबत असतो याचा अनुभव तो प्रतिदिवस देत आहे. माझी साक्ष आहे माझ्या भावाची म्हणजे वहिनीचं 3रं सीझन होतं आणि गव्हर्नमेंटमध्ये करायचं होतं आणि खरंच परमेश्वराने सर्व गोष्टीमध्ये सहायता मदत केली. आणि मी जेव्हा मॅडमला विचारत होती मॅडम आपल्या इथंच त्यांचं सीझर करायचे आणि पहिल्या गोष्टीमध्येच मॅडम हो बोलले आणि खरं तिथूनच देवाने आम्हाला पॉझिटिव्ह साईन दाखवली आणि काल वहिनीचं सीझर झालं आणि काहीही झालं नाही. एकदम व्यवस्थित तब्येत आहे. बाळ देखील चांगले आणि देवाने त्यांना मुलाचा आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलं म्हणून देवाला धन्यवाद. प्रभातीची वहिनी माझ्या मेवण्याची मेवण्याला मुलगा झाला
त्याबद्दल देवा स्तुती असो. आणि सगळं काही चांगलं आहे, सीझर चांगलं झालं, काही कॉम्प्लिकेशन आले नाही, त्याबद्दल देवा स्तुती असो. परमेश्वर आमच्या पण परिवाराला मदत करत आहे, देव आशीर्वादित करत आहे, सगळ्या अपघातांपासून सुरक्षित करत आहे, त्याबद्दल देवा स्तुती असो. हालेलुया. सर्वजण हालेलुया. देवा स्तुती असो. मागील आठवड्यामध्ये मी नव्हतो, एक 7-8 दिवस. मागच्या रविवारी पण मी नव्हतो चर्चला. मी कोल्हापूरला गेलो होतो. माझ्या वडिलांची थोडी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे त्यांना थोडंसं ट्रीटमेंट द्यायची होती. त्यामुळं कोल्हापूरचं जाणं येणं माझं सुरक्षित केलं. आणि त्याचप्रमाणे सर्व गोष्टीमध्ये परमेश्वरानं पुरवठा केला. आणि परतसुद्धा परमेश्वरानं मला व्यवस्थित घेऊन आला, त्याबद्दल परमेश्वराची स्तुती असो. त्याचप्रमाणे 16 तारखेला एक मीटिंग होती नांदेडमध्ये पाळक लोकांची. ते सुद्धा मीटिंग सर्व परमेश्वरानं आशीर्वादित केली. सर्व आजूबाजूचे पाळक लोक आले होते आणि सर्वांचं येणं जाणं सुरक्षित केलं. आणि या आठवड्याभरामध्ये सुद्धा परमेश्वर आशीर्वादित करत आहे, त्याबद्दल देवाला स्तुती असो. विशेष तुम्हाला सर्वांना विनंती आहे की माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा, कारण त्यांचा पोटाचा त्रास आहे, अपचन होत नाही त्यांना. त्यामुळं अपचन झालं नाही की मग ते गॅसमुळं मग त्यांना छातीत दुखणं किंवा असा कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळं तुमच्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा. मागच्या आठवड्यामध्ये पास्टर कोल्हापूर या ठिकाणी गेले होते. त्यांचे वडिलांची तब्येत खराब असल्यामुळे पण त्यांचं येणं जाणं सुखरूप केलं, त्याबद्दल देवा स्तुती असो. आणि आपण सगळ्या पर्सनल प्रार्थनेमध्ये पण देवा त्यांच्या वडिलांसाठी प्रार्थनेसाठी आठवण ठेवतो. प्रभूला धन्यवाद देतो. मागील दिवसामध्ये सर्वच कुटुंबामधले लोक आमच्या आजारी होते. सगळ्यांना व्हायरल फीवर, व्हायरल इन्फेक्शन, ताप, सर्दी, खोकला. आणि मागच्या रविवारी मी चर्चला येऊ शकलो नाही, कारण सासूबाईची तब्येत लातूरला त्या आजारी होत्या. त्यांचा मुलगा यावेळेससुद्धा आजारी होता. आणि दादांचा पण म्हणजे माझे सासरे त्यांची पण तब्येत एवढी व्यवस्थित नव्हती. मग आम्ही प्रार्थना करीत होतो, तर त्यांची तब्येत बरी झाली. आणि देवबापांनी सर्वच गोष्टीमध्ये सहाय्य केलं. आणि अजून एक साक्ष की आम्ही 1 वर्ष आमच्या लग्नाचं पूर्ण करू शकलो. देवबापाने आशीर्वादित असं जीवन ठेवलं. 1 वर्ष आमचा पूर्ण सांभाळ केला आणि त्यांनी चालवलं. आध्यात्मिक रीतीने देखील आमची वाढ केली. त्यासाठी मी देवाला धन्यवाद देतो. आणि मी तुमचं देखील आभार व्यक्त करतो. राज खरात यांचं लग्नाचं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्याबद्दल देवा स्तुती असो. आणि चांगलंच खुशीमध्ये हे 1 वर्ष गेलं, त्याबद्दल देवा स्तुती असो. आणि त्यांच्या नातेवाईकमध्ये जे सासरवाडीमधले जे काही आजारी होते त्यांना आरोग्य दिलं देवानी, त्याबद्दल देवा स्तुती असो. अजून एक की देवाला मी धन्यवाद देते की परमेश्वराने खरंच खूप चांगली माणसं आपल्यासाठी पाठवले. जसे की प्रमोद पास्टर आहेत, पुजारी पास्टर, करण पास्टर, या सर्वांनी वहिनीसाठी प्रार्थना केली होती. आणि विशेष मी दुःखे पास्टरांना पण रिक्वेस्ट पाठवली होती आणि त्यांनी पण लगेच रिप्लाय दिला, सिस्टर टेन्शन घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होईल. म्हणजे देवाने हे सगळे देवाचे माणसं आपल्यामध्ये पाठवले आणि सर्व व्यवस्थित झालं, म्हणून मी देवाला धन्यवाद. ते वहिनीसाठी सगळेजण प्रार्थना करत होते, तर ते प्रार्थनेचं उत्तर देवाने दिलं, सगळं सुरक्षित झालं, त्याबद्दल देवा स्तुती असो. परमेश्वराला मी धन्यवाद देते, स्तुती करते. त्यांनी गेला आठवडाभर आम्हाला सांभाळलं. आणि विशेष म्हणजे आमचे जावई कोल्हापूरला गेले होते, आम्ही दोघीजणीच होतो. पण देवाने आम्हाला सांभाळलं. आमच्या कामात वगैरे सगळ्या स्थितीमध्ये त्यांनी आम्हाला सांभाळलं. चांगले कुटुंबही देवाने सांभाळत आहे त्यांना आणि आरोग्य वगैरे देत आहे, म्हणून देवाचं उपकार आहे. पास्टर कोल्हापूरला गेले असताना चाने आंटी आणि त्यांच्या परिवारात त्यांचं सुरक्षित देवाने ठेवलं आणि त्यांना हिंमत दिली, त्याबद्दल देवा स्तुती असो. आणि चांदणे परिवारात आशिष किवी यांना पण आशीर्वादित करत आहे, त्याबद्दल देवा स्तुती असो. शिरीषसाठी पण प्रार्थना करा, त्याला जॉब मिळावा. रणवीर अंकलसाठी सुद्धा त्यांच्याकडे पोटात दुखत आहे, पप्पासाठी प्रार्थना करायची. त्यांच्या पोटामध्ये थोडं काही दुखणं आहे, तर ते चांगलं व्हावं. आणि पास्टरांच्या वडिलांसाठी पण प्रार्थना करायची, त्यांचा अपचनाचा प्रॉब्लेम आहे. आणखी शिरीष पाता शिष्य यांच्या मुलांसाठी पण प्रार्थना करायची. आणि अवसरे आंटीसाठी प्रार्थना, त्यांचं पाठ दुखत आहे.
राज खरात ब्रदर ते आपल्यासाठी ह्या साक्षीसाठी आणि प्रार्थना रिक्वेस्टसाठी प्रार्थना करतो. प्रार्थना करूया. स्तुती स्तवनात बसणाऱ्या जिवंत देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझे उपकार आणि आभार मानतो प्रभू परमेश्वर. प्रभू, तो आम्हाला एकत्र आणलं. आमच्या बोबड्या उठांद्वारे परमेश्वरा तुझी स्तुती आराधना करून घेतली, त्यासाठी तुला धन्यवाद देतो प्रभू. हे परमेश्वरा, तो आमचे अंतःकरण पाहणारा देव बाप आहेस परमेश्वरा. प्रभू, या मागील दिवसांमध्ये आमच्या जीवनात केलेल्या कार्यांसाठी परमेश्वरा आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली, म्हणून तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहेस, हे एक उदाहरण आहे परमेश्वरा की तू आमच्या जीवनामध्ये प्रभू आहेस परमेश्वर देवा. हे परमेश्वरा, अशाच पद्धतीने प्रभू तू आमच्या जीवनामध्ये आणखी चिन्ह दाखव परमेश्वरा. आमच्या असलेल्या अपूर्ण गोष्टी तू पूर्ण करून आण परमेश्वर देवा. परमेश्वरा, विशेष रीतीने प्रभू इथे प्रार्थना करतो प्रभू पाळक साहेबांच्या वडिलांसाठी. प्रभू, त्यांना जो काही ऍसिडिटीचा त्रास आहे परमेश्वरा, तो तू काढून टाक परमेश्वर देव बाप्पा. हे परमेश्वरा, आम्ही येशूच्या नावात डिक्लेअर करतो परमेश्वरा, तू तो याच वेळी काढ परमेश्वरा. आज प्रभू भक्ती मंदिरातील आम्ही सर्वजण परमेश्वरा विश्वासाने तुझ्याकडे प्रार्थना करतो परमेश्वरा. पाळक साहेबांच्या वडिलांना असलेला सर्व त्रास तू त्यांना त्या त्रासापासून फ्री कर परमेश्वर देव बाप्पा. हे परमेश्वरा, मी रणबीरकर अंकलसाठी प्रार्थना करतो परमेश्वर देवा. प्रभू, त्यांना देखील तू आरोग्य दे परमेश्वरा. त्यांना देखील असलेल्या सर्व आरोग्याच्या समस्या परमेश्वरा त्यांपासून तू त्यांना मुक्त कर परमेश्वर देवा. आणि प्रभू, एक चांगलं निरोगी आरोग्य या दोघांना ते देखील दे परमेश्वरा. अवसरे आंटीसाठी देखील प्रार्थना करतो प्रभू. उतार वयामध्ये तू त्यांची काळजी घे परमेश्वरा. हे प्रभू, तू त्यांचा सांभाळ कर परमेश्वर देव बाप्पा. आणि परमेश्वरा, त्यांना आध्यात्मिक रीतीने देखील वाढवत आहे, त्यासाठी देखील धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभू, तू त्यांच्या सोबत राहा परमेश्वर देवा. प्रभू, शिरीषसाठी प्रार्थना करतो प्रभू, तू त्याला देखील चांगला जॉब दे परमेश्वर देव बाप्पा. त्याच्या जीवनामध्ये तू कार्य कर परमेश्वरा. तू त्याच्याद्वारे परमेश्वरा तू उंचावला जाऊ देस परमेश्वर देव बाप्पा. हे प्रभू, त्या परिवाराद्वारे परमेश्वरा तुझं नाव मोठं करून दे परमेश्वर देव बाप्पा. प्रभू, आणखीन परमेश्वरा आमच्या मंडळीची तू वाढ कर परमेश्वरा. मंडळीसाठी प्रार्थना करतो, आणखीन आणि आणखीन नवीन लोक आम्हाला तू जोडू दे परमेश्वरा. आमच्या मंडळीचा वापर तू करून घे परमेश्वरा, अनेक नवीन आत्म्यांपर्यंत पोहोचण्यासाठी परमेश्वर देव बाप्पा. प्रभू, तू आम्हाला अद्भुत रीतीने चालव परमेश्वर देव बाप्पा. पाळक साहेबांच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करतो प्रभू, तू त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर परमेश्वरा. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता तू कर परमेश्वर देव बाप्पा. परमेश्वरा, तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला पाळकांसोबत जोडून राहण्यासाठी परमेश्वर देव बाप्पा. प्रभू, मंडळीचं देखील तू सांत्वन कर, मंडळीला देखील आध्यात्मिक रीतीने वाढव परमेश्वर देव बाप्पा. आणखीन काही लोकांचा प्रभू आर्थिक समस्या असतील, काही लोकांच्या मानसिक समस्या असतील परमेश्वरा, काही आरोग्यविषयक समस्या असतील, पण ते बोलू शकले नाही देव बाप्पा. पण तू अंतःकरण पारखणारा देव बाप्पा आहेस परमेश्वरा. प्रभू, तू आज आमच्या मंडळीतल्या लोकांच्या सर्व गरजा पूर्ण कर परमेश्वरा. प्रभू, तुला आदर महिमा देतो परमेश्वरा. तू आमच्या जीवनामध्ये कार्य कर. मी पुढचा वेळ देखील तुझ्या हातात देतो. हे भक्ती मंदिर मी तुझ्या हातात देतो प्रभू. विशेष रीतीने तू पाळक साहेबांना चालव परमेश्वर देव बाप्पा. आमच्या अंतःकरणाची दारं उघड परमेश्वरा, आणि आज तू आमच्याशी बोल परमेश्वर देव बाप्पा. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला रिक्त करतो, नम्र करतो परमेश्वरा, आणि आम्ही आमचे अंतःकरण तुझ्या हातात देतो. सर्व आदर मान महिमा गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. इथून पुढचे पास्टर घेते. हालेलुया. सर्वजण हालेलुया. आपण सर्वजण उठून उभं राहावे या वेळेमध्ये आणि एक स्तोत्रसहिताचं वाचन करूया. स्तोत्रसहिता 100. स्तोत्रसहिता 100 आपण सर्वांनी एकत्र वाचूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गायन करीत त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुर्णातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ टिकते.
या वेळेमध्ये आपण या स्तोत्रासाठी प्रार्थना करूया. आपल्यामध्ये पुजारी पास्टर आहेत, ती प्रार्थना करतील. प्रार्थना करूया. हे आमच्या जिवंत देव बाबा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर बापा प्रभूजी. आज सकाळी आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना परमेश्वर बापा प्रभू, तुझा आशीर्वाद तू आम्हाला दे, विशेष करून तुझ्या भवनामध्ये, तुझ्या मंदिरामध्ये परमेश्वर बापा स्तुती स्तवन करीत असताना, कारण परमेश्वर बापा त्याच उद्देशासाठी तू आम्हाला निर्माण केलेला आहे आणि सतत आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावे परमेश्वर बापा, जेणेकरून परमेश्वर बापा प्रभूजी तू प्रसन्न होणारा देव आहेस. आम्हाला आमच्या पापा चुकांची क्षमा कर परमेश्वर बापा. इतकंच नाही, परंतु आम्ही प्रार्थना करतो, आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करतो प्रभू परमेश्वर बापा. या वर्षामध्ये परमेश्वर बापा प्रभूजी जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत आम्ही प्रवास करीत असताना प्रभू, प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण आम्ही तुझ्या हातामध्ये देतो देवा. तू आम्हाला सांभाळ. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर बापा, कठीण अशा दिवसामध्ये राहत असताना परमेश्वर बापा प्रभूजी, आमच्या आजूबाजूला दुःख, संकट, त्रास, आजार सर्व गोष्टी आहेत, परंतु तू आम्हाला सांभाळणारा देव आहेस. Yes. आम्ही प्रार्थना करतो यावेळेला परमेश्वर बापा, आम्हा सर्वांना तो आशीर्वाद कर. धन्य तारणारा प्रभू येशू याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. बसून घेऊ आपण. या वेळेमध्ये आपण ऑफरिंग देणार आहोत. कुणाला काही गीत गायचं आहे ऑफरिंगसाठी? सरळ पकड, सरळ पकड. स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. या वेळेमध्ये आपण प्रार्थना करूया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि या वेळेमध्ये ज्येष्ठ पालखीण आहेत ते प्रार्थना करते दान दशमांसाठी. आपण प्रार्थना करूया.
धन्यवाद देते, स्तुती करते, तुझं गौरव करते. तो बापा तू खरोखर महान आहे. आमच्यावर मोठी प्रीती करणारा पिता परमेश्वर तू आहेस. तुझे उपकार मानते, स्तुती करते तो बापा. या शब्दात दिवशी तू आम्हाला सर्वांना एकत्रित केले, तुझे उपकार मानते तो बापा. धन्यवाद देते तो बापा. तू आम्हाला सांभाळत आहे सर्व गोष्टीमध्ये. तू आमच्या सोबत आहेस. आमचा मेघस्तंभ आहेस, अग्निस्तंभ आहेस प्रभू. आणि जरी दुःखात आणि आम्ही असलो तरी तो बापा तुला आम्ही विसरू नये यासाठी तू विशेष करून आम्हाला सहायता कर, मदत करतो. धन्यवाद देते तू आम्हाला आमच्या कामावर तुझा आशीर्वाद देते. जिथे आम्ही काम करतो तिथे तुझा आशीर्वाद आम्हाला भेटत आहे. म्हणून तुझं उपकार मानते, स्तुती करते प्रभू बापा. त्या कामामध्ये मिळालेला जो पैसा आहे त्यातून तुला आम्ही देत आहोत प्रभू. आणि ते तू आशीर्वादित कर आणि आमच्या कामावरही प्रभू बापा तुझा आशीर्वाद असू दे प्रभू बापा. धन्यवाद देते, स्तुती करते प्रभू बापा. हे जे आम्ही तुला दिलेलं आहे त्यातून प्रभू बापा तू तुझ्या कार्यासाठी त्याचा उपयोग व्हावा असं तुम्ही देतो बापा. देव बापा तू महान आहे, तू सर्व शक्तिमान आहेस प्रभू. आम्हाला सर्व काही तू देतोस, सफर फाडून तू आम्हाला देतोस प्रभू. आम्ही मोठ्या मनाने प्रभू बापा तुला देत राहावे यासाठी प्रभू तू आम्हाला सहायता कर. देव बापा जे वचन तू आमच्यासाठी ठेवलं त्यावर तुझा आशीर्वाद दे, ग्रहण करण्याची शक्ती दे आणि त्याप्रमाणे वाढण्यास तू आम्हाला सहायता कर. धन्यवाद देते. इथून पुढची वेळ तुझ्या हाती देते प्रभू. लहानशी विनंती येशूच्या नावाने मागते म्हणून तू आहे. हालेलुया. हालेलुया. सर्वजण मोठे ना हालेलुया. हालेलुया. आज आपण देवाच्या वचनामधून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण एक सुरुवातीचं वचन वाचूया. रोमकरासपत्र याचा 13वा अध्याय आणि 14 वचन. रोमकरासपत्र तर 13 तुम्ही ते प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. सर्वांनी म्हणा त्याच्या पाठीमागं वाच आणि त्याच्या मागे सगळेजण म्हणतील. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. तरतूद करू नका. प्रेज द लॉर्ड. तर हे वचन खूप सुंदर आहे आणि या वचनामध्ये परमेश्वर आपल्याशी नक्कीच बोलणार आहे. या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही त्यातला जो अ भाग आहे त्या वचनावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि तो अ भाग असं सांगत आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला काय करा, परिधान करा. हालेलुया. इथं प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाचं वचन सांगत आहे की आपण सर्वांनी येशू ख्रिस्ताला परिधान करणं गरजेचं आहे. परिधान करणं याचा अर्थ काय सांगता येईल? परिधान करणं म्हणजे लागू करणं, जीवनात घेणं. हालेलुया. इथं बसलेले सर्वांनी येशूला त्यांच्या जीवनामध्ये घेतलेलं आहे. आपण सर्वजण विश्वास ठेवलेला आहे. परंतु कधी कधी काय करतो की आपण येशूच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत नाही. येशूला परिधान करणं याचा अर्थ की येशूच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं. येशूनं पित्याला परिधान केलेलं होतं. हालेलुया. म्हणून येशूच्या जीवनामध्ये आपल्याला पित्याचं दर्शन होत आहे. म्हणून खूप ठिकाणी येशू म्हणत आहे की मला कोणी पाठवलेलं आहे? पित्यानं पाठवलेलं आहे. आणि त्या देवाची ओळख करून देण्यासाठी येशू या जगामध्ये आला आणि येशूनं पित्याला आपल्याला दाखवलं. पिता किती प्रेमळ आहे. ज्याप्रमाणे आपण सर्वजण किंवा या जगातील लोक परमेश्वर या संज्ञेवरती विश्वास ठेवतात की कोण तर आहे या जगामध्ये जो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराची खऱ्या अर्थानं येशूनं आपल्या सर्वांना काय केली? ओळख करून दिली. आणि येशूनं आपल्याला ओळख करून दिलेली असताना या वचनामध्ये पौल म्हणत आहे की तुम्ही कुणाला परिधान करा? येशूला परिधान करा. याचा अर्थ की आपण जेव्हा येशूला परिधान करतो, जे येशूनं आपल्याला सांगितलेलं आहे किंवा येशू ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देत आहे त्याप्रमाणे जेव्हा आपण वागतो, त्याप्रमाणे जेव्हा आपण जीवन जगतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण काय करतो? त्याला परिधान करतो. हालेलुया. आणि जेव्हा आपण येशूला परिधान करतो तेव्हा आपल्याद्वारे कोण दिसणार जगाला? येशू दिसणार. हालेलुया. कधी कधी आपल्या जीवनाद्वारे येशू लोकांना दिसत नसेल तर याचा अर्थ की आपण येशूला अजूनपर्यंत परिधान केलेलं नाही. आपण येशूवरती विश्वास ठेवलेला आहे परंतु येशूला जसं पाहिजे तसं आपण जीवन जगत नाही. येशूची जशी इच्छा आहे त्याच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगत नाही. परंतु देवाची इच्छा आहे की आपण त्याला परिधान
करावं. आपल्या जीवनाद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या वागण्याद्वारे, एकंदरीत आपल्या सर्व कृतीद्वारे कोण दिसला पाहिजे? येशू या जगाला दिसणं गरजेचं आहे. आपल्या घरातील लोकांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या समाजामध्ये आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणी आपल्या वागण्याद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या सर्व कृतीद्वारे जेव्हा येशू लोकांना दिसणार तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण येशूला परिधान केलेले लोक आहोत. हालेलुया. ज्याप्रमाणे वेगवेगळे नाटक आपण पाहिलेले आहेत, नाटकामध्ये किंवा गॅदरिंग जे असतं, गॅदरिंगमध्ये काय करतात? लहान लेकरं किंवा लोक काय करतात की वेगवेगळे पोशाख परिधान करतात आणि ते काय करतात की वेगवेगळे पात्र दाखवण्याचा काय करतात? प्रयत्न करतात. जसे ते व्यक्ती होते त्याप्रमाणे ते दाखवतात. येशूला परिधान करणं याचा अर्थ की येशूला आपण पांघरणं, आपल्या जीवनामध्ये घेणं. आपण सर्वांनी त्याला जीवनामध्ये घेतलेलं आहे, परंतु अडचण कुठं आहे की आपण त्याप्रमाणे वागत नाही, आपण त्याप्रमाणे कृती करत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये येशू आहे, येशू आपल्याला प्रेरणा देत असतो, येशूने आपल्याला हे वचन दिलेलं आहे, हे वचन वाचावं, याप्रमाणे कृती करावी, असं आपल्याला वागणं गरजेचं आहे. परंतु आपण ते ऐकत नाही, त्याप्रमाणे करत नाही आणि त्याचाच परिणाम की आपल्या जीवनामध्ये आपण अजूनपर्यंत येशूला परिधान केलेलं नाही. म्हणून येशूला परिधान करणं याचा अर्थ की त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं. त्याला जसं वाटतंय, मला वाटतंय त्याप्रमाणे मी जीवन जगतच आहे, परंतु मी या जगामध्ये जीवन व्यतीत करत असताना त्याला काय वाटतंय किंवा त्याच्या इच्छा काय आहेत किंवा तो परमेश्वर माझ्याकडून काय अपेक्षा ठेवत आहे, मी काय करायला पाहिजे, माझ्याकडून कोणत्या कोणत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो इच्छा व्यक्त करत आहे, त्याकडे सुद्धा आपलं लक्ष पाहिजे. म्हणून येशूला परिधान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. या शेवटच्या काळामध्ये आपण सर्वांनी येशूला परिधान करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण येशूला परिधान करणार तेव्हा ख्रिस्त लोकांना दिसणार आणि अनेक लोक येशूला ओळखणार. हालेलुया. येशू, आपण किती ओरडून सांगितलं की येशू प्रेमळ आहे, येशू क्षमाशील आहे, लोक काय करतील? ऐकतील या कानानं आणि या कानानं सोडून देतील. परंतु ती क्षमाशील वृत्ती जोपर्यंत आपल्यामध्ये असणार नाही तोपर्यंत लोक त्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. मी जर सांगत आहे की येशू प्रेमळ आहे, जोपर्यंत मी प्रेम करत नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही की येशू कसा प्रेमळ आहे. हालेलुया. मदर तेरेसा सर्व जग ओळखतंय. का ओळखतंय? कारण का त्या व्यक्तीनं येशूला परिधान केलेलं होतं, येशूला दाखवलं येशू कसा प्रेम करत होता. ज्याप्रमाणे कुष्ठरोगी लोकांना या जगानं टाकलेलं होतं, हे जगानं त्यांना सोडून दिलेलं होतं, परंतु ती काय करत होती? त्यांची काय करत आहे? ती सेवा करत आहे. हालेलुया. हे खरं प्रेम आहे आणि हे प्रेम आपल्याला आपल्या वागण्याद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे दाखवायचं आहे. खूप याला म्हणतो की आपण अनेक आपल्या पत्नीला आपण म्हणतो की आय लव्ह यू, मी तुझ्यावरती प्रेम करतो. कधी कधी परमेश्वराला म्हणतो की मी तुझ्यावरती प्रेम करतो. कधी कधी आपले नातेवाईक त्यांना आपण म्हणतो की मी तुझ्यावरती प्रेम करतो. परंतु या आय लव्ह यूचा अर्थ आहे की तो गांभीर्यानं आपण घेणं गरजेचं आहे. फक्त मी म्हणणं गरजेचं नाही की प्रभू मी तुझ्यावरती प्रेम करत आहे. म्हणून पेत्र, जेव्हा पेत्राला येशू 3 प्रश्न विचारत आहे. काय विचारत आहे तो? कोणता प्रश्न विचारला? माझी कोकरेचा नाही, त्याच्या अगोदर की तू माझ्यावर प्रेम करतोस का? हालेलुया. 3 वेळा तोच प्रश्न विचारला आणि त्याला समजलं आणि तो म्हणत आहे की प्रभू तुला माहीत आहे सगळा, माझं अंतःकरण कसं आहे, मी किती प्रेम करत आहे हे तुला माहीत आहे. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण जेव्हा येशूवरती विश्वास ठेवणारे लोक आहोत, आपण येशूला परिधान करायला पाहिजे. येशूच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं, त्याला वाटतंय त्याप्रमाणे जीवन जगणं, असं आपण जेव्हा जीवन जगणार तेव्हा आपण खऱ्या अर्थानं येशूला परिधान करतो. ज्याप्रमाणे या शास्त्र भागामध्ये काही येशूला परिधान करणं म्हणजे नेमकं काय, येशूला परिधान करणं म्हणजे त्याचा अर्थ काय, त्याबद्दल काही गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत आणि येणारे काही दिवसामध्ये आपण त्या गोष्टीवरती प्रकाश टाकणार आहोत. आणि या गोष्टीमधील एक गोष्ट किंवा एक विचार आपण या संदेशामधून पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक वचन वाचूया. 11 वचन वाचा त्याच परिच्छेदामधलं. समय ओळखून हे करा
कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा कारण आता आपल्या जवळ आले आहे. सर्वांनी वाचा एकत्र. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा कारण आता आपल्या जवळ आले आहे. समय ओळखून करा. काय करायचं आपल्याला? झोपेतून उठायचं आहे. हालेलुया. येशू झोपलेल्या स्थितीत होता का? नेहमी तो जागृत होता. देवाच्या राज्याबद्दल तो काय करत होता? सेवा प्रामाणिकपणे त्याने केली. अनेक लोकांना त्याने सुवार्थ सांगितले. अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्यांना अद्भुत चिन्ह चमत्कार केवळ केले. आणि त्याचप्रमाणे इथं सांगत आहे की आता आपल्याला समय ओळखायचा आहे, वेळ ओळखायचा आहे. आपण आता शेवटच्या काळामध्ये जीवन जगत आहोत. येशू कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि जर आपण झोपलेल्या स्थितीमध्ये असेल तर आपली अवस्था खूप दयनीय असणार आहे. कारण येशू आपल्याला घेऊन जाणार नाही. जे झोपलेले आहेत त्यांना घेऊन जाणार नाहीत. परंतु जे जागृत आहेत, जे उठलेले लोक आहेत, झोपेतून उठलेले लोक आहेत, त्यांना येशू काय करणार? घेऊन जाणार. आणि पुढे सांगत आहे की आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता जवळ आलेले आहे. तारण आता काय? जवळ आहे. ते सार्वकालिक जीवन जवळ आहे. आपण विश्वास ठेवला, गॅरंटेड आपल्याला ते सार्वकालिक जीवन मिळणार. परंतु जे मिळालेलं तारण आहे ते तारण जोपर्यंत मी टिकवून ठेवणार नाही, शेवटपर्यंत जेव्हा येशू येणार आहे त्या क्षणापर्यंत मी माझं तारण टिकवून ठेवणार नाही, तोपर्यंत मी त्या प्रभूच्या सोबत मी जाऊ शकणार नाही. म्हणून इथं सांगत आहे की तारण आपल्या जवळ आलेलं आहे. येशू कधी येईल हे आपल्याला माहीत नाही. म्हणून आपल्याला झोपेतून उठण्याची गरज आहे. येशूला परिधान करणं याचा पहिला अर्थ आहे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. ते म्हणजे आपण जेव्हा येशूला परिधान करतो तेव्हा आपण जागृत लोक असतो. हालेलुया. नेहमी जागे असणारे लोक असतो. आपण झोपलेल्या स्थितीमध्ये असणार नाही. म्हणून जर आपण झोपलेली स्थिती याबद्दल आपण पाहणार आहोत. जागृत असणं आणि झोपलेलं असणं म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी आपण पाहतो की झोपलेली स्थिती याचा अर्थ की ज्या लोकांना आध्यात्मिक गोष्टीबद्दल महत्त्व नसतं किंवा जे लोक आध्यात्मिक गोष्टीला जास्त महत्त्व देत नाहीत ते लोक झोपलेल्या स्थितीमध्ये आहेत. हालेलुया. झोपलेले कोण लोक आहेत? जे लोक आध्यात्मिक गोष्टीला जास्त महत्त्व देत नाहीत, प्रार्थना करायला महत्त्व देत नाहीत, वचन वाचायला महत्त्व देत नाहीत, चर्चला जायला महत्त्व देत नाहीत, दान दशांश द्यायला महत्त्व देत नाहीत. देवाच्या ज्या काही आध्यात्मिक गोष्टी किंवा जे नियम परमेश्वराने आपल्याला सांगितलेले आहेत त्या नियमाला आपण प्रतिसाद देत नाही. आता ज्याप्रमाणे इथं बसलेले सगळे लोक आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे. वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला दररोज प्रार्थना करायला पाहिजे. दररोज आपल्याला देवाचं वचन वाचायला पाहिजे. रविवारी आपला शब्बात दिवस आहे, शब्बात दिवशी आपल्याला चर्चमध्ये जायला पाहिजे, लोकांची सहभागिता करायला पाहिजे. हालेलुया. या ज्या बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी परमेश्वराने आपल्या सर्वांना लावून दिलेल्या आहेत. आणि जर मी त्या गोष्टींना माझ्या जीवनामध्ये जास्त महत्त्व देत नाही आणि मी मनाला वाटेल त्याप्रमाणे जीवन जगत आहे, याचा अर्थ की मी कसा आहे? झोपलेल्या स्थितीमध्ये आहे. हालेलुया. त्याचप्रमाणे दुसरी व्याख्या आहे झोपलेल्या स्थितीमधली, आणि ती म्हणजे देवाच्या वचनाला प्रतिसाद न देणे. हालेलुया. दुसरी व्याख्या काय आहे? सर्वांनी मोठ्यानं म्हणा. आता प्रतिसाद न देणे याचा अर्थ की आपण समजा आपण रविवारी चर्चला आलो, पालकांनी मेसेज सांगितला की एकमेकांना काय करा? क्षमा करा. हे वचन कोणासाठी असते? सगळ्यांच्यासाठी असते. आणि जेव्हा हे वचन आपल्याकडे येतं तेव्हा देव आपल्याकडून ही अपेक्षा करत असतो की आपण काय करावं? की जर आपल्या अंतःकरणामध्ये जर आपण कोणाला क्षमा केलेली नाही तर आपण काय करावं? त्या व्यक्तीच्या जवळ जावं, त्याची भेट घ्यावी आणि त्याची काय करावी? आपण क्षमा मागावी. हालेलुया.
परंतु आपण जागृत लोक नाहीत, आपण झोपलेल्या स्थितीमध्ये जर लोक असेल तर आपण काय करणार? देवाचं वचन ऐकणार, देवाचा आत्मा तुम्हाला टोचणी देणार की हे तुला करायचं आहे, या व्यक्तीबरोबर तुझे नातेसंबंध बरोबर नाही, तुला क्षमा मागायची आहे. देवाचा आत्मा तुम्हाला टोचणी देणार. देवाच्या सेवकांच्या द्वारे तुम्ही वैयक्तिक जेव्हा वचन वाचता त्याद्वारे परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टी दाखवणार, आपल्या जीवनामधल्या चुका. परंतु एवढं सगळं इफर्ट परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करत असताना मी जर त्याला प्रतिसाद देणार नाही, याचा अर्थ की मी काय आहे? झोपलेल्या स्थितीमध्ये आहे. हालेलुया. म्हणून झोपलेल्या स्थितीच्या 2 व्याख्या आज आपण पाहिलेल्या आहेत. पहिली व्याख्या कोणती? की मी जर आध्यात्मिक गोष्टींना जास्त महत्त्व देत नाही तर मी कसा आहे? झोपलेला आहे. हालेलुया. मला प्रार्थना करायला पाहिजे, मला देवाचं वचन वाचायला पाहिजे, रविवार शब्बात दिवस आहे त्या दिवशी मला चर्चमध्ये जाऊन लोकांची सहभागिता करायला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या प्रार्थना सभा किंवा जे कार्यक्रम असतात त्या मंडळीच्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होणं गरजेचं आहे. मला एकमेकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. एकमेकाला जसं परमेश्वर मला संधी देत आहे त्याप्रमाणे मला एकमेकांना उत्तेजन द्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे परमेश्वरानं मला वेगवेगळ्या दानानं भरलेला आहे त्या दानाचा उपयोग मी मंडळीच्या उन्नतीसाठी करायला पाहिजे. हालेलुया. याचा अर्थ की जे परमेश्वरानं तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे ते आशीर्वाद तुमच्यापुरते मर्यादित राखून ठेवता कामा नये. परमेश्वर आपल्याला का आशीर्वादित करतो? कारण आपण दुसऱ्यांना आशीर्वादित करा. हालेलुया. जर आपण मिळालेले आशीर्वाद जर आपल्यासाठीच त्याचा उपयोग करत आहोत आणि त्यामध्ये जर आपण आनंदी आहोत तर थोडंसं आपण चुकीच्या ट्रॅकवरती जात आहोत. म्हणून आध्यात्मिक गोष्टींना आपण महत्त्व द्यायलाच पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणत आहे की जे कैसराचं ते कुणाला द्या आणि जे देवाचं ते देवाला. याचा अर्थ की ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्यांना ज्यावेळी महत्त्व द्यायचं आहे त्यावेळी त्याला महत्त्व द्या. आणि इतर गोष्टी ज्या कुटुंबामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांना जेव्हा महत्त्व द्यायचं तेव्हा त्या गोष्टींना महत्त्व द्या. परंतु असं आपल्या जीवनामध्ये घडता कामा नये की आपण प्रभूपेक्षा किंवा आध्यात्मिक गोष्टीपेक्षा आपण जग आणि जगातील गोष्टींना किंवा कुटुंब आणि कुटुंबातील लोकांना आपण आपल्या जीवनामध्ये जास्त महत्त्व देता कामा नये. हालेलुया. समजत आहे? म्हणून जर आपण झोपेमध्ये आहोत, जे झोपेमध्ये लोक आहेत ते प्रार्थना करत नाहीत. जे झोपेमध्ये लोक आहेत ते देवाचं वचन वाचत नाहीत. जे झोपेमध्ये लोक आहेत ते आध्यात्मिक गोष्टी गांभीर्यानं घेत नाहीत. त्यांचा कसा विचार असते? चलते हो चलने दो. चालते चालू द्या. मी चर्चला गेलो नाही तर काही फरक पडणार नाही, मी प्रार्थना केली तर काही फरक पडणार नाही. अशा विचाराचे लोक झोपलेल्या स्थितीमध्ये असतात. आणि दुसरी व्याख्या आपण कोणती पाहिली? की जे देवाच्या वचनाला प्रतिसादच देत नाहीत. म्हणजे त्यांचं कसं असतं? या कानानं ऐकायचं, या कानानं सोडून द्यायचं. आणि अशा लोकांना कधी कधी असं पण वाटत असेल, पाळक लोकांनी मला संदेश सांगितला आज. पाळक लोक कुणाला वैयक्तिक संदेश सांगत नसतात. हालेलुया. देव तुम्हाला ती टोचणी देत असतो कारण का तुमच्या जीवनामध्ये त्या चुका असतात. हालेलुया. पाळक जेव्हा संदेश सांगत असतात तेव्हा तो संदेश मंडळीसाठी तयार केलेला असतो. मंडळीमध्ये जेवढे कुटुंब आहेत त्या दृष्टिकोनातून देवाचा आत्मा त्यांना ते वचन सांगण्यासाठी तो काय करत असतो? प्रेरणा देत असतो. परंतु आपण झोपलेल्या स्थितीमध्ये असले की आपल्याला काय वाटतंय? पाळक लोक कुणाला बोललेत? आजचा संदेश मला सांगितला. मग नंतर ना पाळकांच्या बरोबर फुगाफुगी रुसारुसी. हालेलुया. म्हणून झोपलेल्या स्थितीमध्ये आपण आहोत का याचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि देवाची इच्छा काय? की जर आपण ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे तर आपण कसे असणार? जागृत असणार. आपण प्रार्थनेला महत्त्व देणार, आपण चर्चला महत्त्व देणार, आपण देवाचं वचन वाचण्याला महत्त्व देणार. आपल्या जीवनामध्ये ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्याला आपल्या जीवनामध्ये जास्त महत्त्व देणार. आणि जर मी येशूला परिधान केलेलं आहे तर मी देवाचा आत्मा किंवा देवाच्या वचनाला योग्य प्रकारे प्रतिसाद देणार. जर देव सांगत आहे की प्रेम कर तर मी माझ्या शत्रूवरती सुद्धा प्रेम करणार. जर देव सांगत आहे की तू क्षमा कर, ज्या लोकांना मी क्षमा केली नाही त्या लोकांना मी काय करणार? क्षमा
करणार. हा फरक आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला येशूला परिधान करण्याची आवश्यकता आहे. इफिसियाचा 5वा अध्याय 14 ते 18 वाचा. म्हणून तो 5वा अध्याय ना. 5, 14 ते 18. म्हणून तो म्हणतो, हे निद्रस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. म्हणून अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे व पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. म्हणून 14 वचन सांगत आहे की हे निद्रिस्ता काय हो, जागा हो. जे झोपलेले लोक आहेत ते कसे आहेत, निद्रिस्त अवस्थेमध्ये आहेत, झोपलेल्या अवस्थेमध्ये आहेत. म्हणून देवाचं वचन सांगत आहे की जागा हो, मेलेल्यातून काय हो, उठ. जे लोक देवाच्या वचनाला योग्य प्रतिसाद देत नाहीत किंवा जे लोक आध्यात्मिक गोष्टींना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्व देत नाहीत, त्यांची परिस्थिती मृत व्यक्तीसारखी आहे. हालेलुया. मृत व्यक्तीला काय परिणाम होतो का? बॉडी जर आपल्यासमोर ठेवलेली असेल तर त्याच्या आजूबाजूला काय चाललेलं आहे त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याच्यामध्ये जीव नसतो. काय चाललेलं आहे किंवा काय प्रतिसाद द्यायचा हे त्याला कळत नाही. जर आपण अशा प्रकारे आहोत तर आपल्याला थोडंसं विचार करण्याची गरज आहे. आपल्याला प्रेतासारखं जीवन जगायचं नाही. येशूनं आपल्याला काय केलेलं आहे, जिवंत केलेलं आहे. हालेलुया. या जगामधून त्यानं आपल्याला बाहेर काढलेलं आहे. आपला आत्मा मृत स्थितीमध्ये होता. येशूवरती विश्वास ठेवण्याद्वारे, येशू आपल्या जीवनात आल्याद्वारे आपण पुन्हा जिवंत झालेलो आहोत. आणि जिवंत केलेलं असताना पुन्हा आपल्याला मृत व्हायचं नाही. हालेलुया. म्हणजे सांगत आहे की निद्रिस्ता जागा हो, मेलेल्यातून उठ, ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. जिवंत असल्यानंतर ख्रिस्ताचा प्रकाश आपल्यावरती येणार. मृत लोकांना काय केलं जातं, पुरलं जातं, जाळलं जातं. त्यांचा काय उपयोग आहे का बॉडीचा? नाही. तसं आपलं जीवन असता कामा नाही. पुढं सांगत आहे की म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. जे निद्रिस्त आहेत किंवा जे झोपलेल्या स्थितीमध्ये आहेत, कधीकधी त्यांना समजत असतं की मी जे करत आहे ते मी काय करत आहे, चुकीचं करत आहे. राग करणं चुकीचं आहे. देवाचा आत्मा सांगतो की हे चुकीचं आहे. देवाचा आत्मा त्यांना सांगत असतो, परंतु तरीसुद्धा ते त्याप्रमाणे वागत असतात, तरीसुद्धा ते त्याप्रमाणे कृती करत असतात. आणि असे जे लोक आहेत त्यासाठी परमेश्वराचं वचन सांगत आहे की म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. हालेलुया. काही वेळेला अशा लोकांना वाटते की मी खूप शहाणा आहे, मी हट्टीपणानं मी असं वागत आहे, मी हे करत आहे ते करत आहे. काही वेळेला वाटते की मी बरोबर आहे, मी हुशार आहे, मी शहाण आहे. परंतु देवाचं वचन सांगत आहे की तुम्ही कसं वागत आहात, मूर्खासारखं वागत आहात. मी जर आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व देणार नाही, मी जर देवाच्या वचनाला प्रतिसाद देणार नाही, मला वाटेल की मी खूप हुशार आहे, मला सगळं काही समजत आहे. परंतु देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे की तुम्ही कोण आहात, आपण कोण आहोत, मूर्ख आहोत. जर मी स्वतःला शहाणा समजत आहे आणि मी जर देवाच्या आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व देत नाही, देवाच्या वचनाला योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाही, तर परमेश्वर सांगत आहे की आपण सर्वजण मूर्ख आहोत. तेव्हा या मूर्खपणामधून आपल्याला बाहेर येऊन प्रभूची इच्छा काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या आत्म्यानं आपल्याला भरायला पाहिजे. म्हणून झोपलेली स्थिती जर आपली असेल तर एक प्रकारे ते निद्रिस्त म्हणजे निद्रिस्त मृत स्थितीसुद्धा ती आहे या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून इथं सांगत आहे की जर निद्रिस्त आहोत आपण आणि जर आपण मृत झालेल्या स्थितीमध्ये आहोत तर आपल्याला जागे होण्याची गरज आहे, आपल्याला उठण्याची गरज आहे. वचन 11 वाचा रोमच्या अध्यायामधलं, रोम 13. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपण विश्वास ठेविला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. आणि इथं काय करत आहे, शेवटचं वचन काय सांगत आहे की तारण कुठं आलेलं आहे, आपल्या जवळ आले. सर्वांना म्हणा, तारण आपल्या जवळ आले आहे, तारण माझ्या जवळ आलेलं आहे.
का म्हटलेलं आहे या ठिकाणी तारण माझ्या जवळ आलेलं आहे? हा, प्रभू येशू येणार आहे. हालेलुया. कधी येईल? शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत असो, आणि कधी येईल तो आपल्याला माहीत नाही. आता काही क्षणामध्ये इथं येऊ शकतो. हा, काही व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील रॅप्चरचे सुद्धा. हा, अचानकपणे लोक गायब झालेले आहेत. रॅप्चर होणं किंवा येशूचं येणं या गोष्टीसाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. आणि जर आपण जागे असणार तेव्हाच आपण येशू बरोबर जाणार आहे प्रियानो. हालेलुया. जर आपण वचनाला योग्य प्रकारे प्रतिसाद देणार तेव्हा आपली आध्यात्मिक वाढ होणार, तेव्हा आपण येशूसारखं बनणार. मी जर वचनाला प्रतिसाद देणार नाही तर मी येशूसारखं बनणार नाही. हालेलुया. मी जर आध्यात्मिक गोष्टीला महत्त्व देणार नाही तर मी त्याच्यासारखं बनणार नाही. म्हणून स्तोत्रसहितामध्ये एक वचन आहे की तुम्ही त्याच्या मंदिरामध्ये रोपलेले असा. कुणाला माहित आहे का वचन ते कोणतं आहे? स्तोत्रसहिता. याचा अर्थ की तुम्ही तुमच्या शेवटच्या काळामध्ये आपल्याला मंदिरामध्ये काय करायचं आहे? रोपलेलं असणं गरजेचं आहे. आपण आपल्या मंदिरामध्ये, चर्चमध्ये का येत असतो? कशासाठी? की आपली आध्यात्मिक वाढ व्हावी, आपण देवाच्या वचनामध्ये वाढावं, यासाठी आपण येत असतो. म्हणून इथं सांगत आहे की तारण जवळ आलेलं आहे, येशूचं येणं जवळ आलेलं आहे. आपण विश्वास ठेवला, आपण पापाची क्षमा मिळवली, आपलं तारण झालेलं आहे. येशू आपल्याला सार्वकालिक जीवन देणार आहे. परंतु त्यानंतर जर आपण येशूच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार नाही, जर आपण वाईट गोष्टी सोडून आपण पवित्र मार्गावरती जीवन जगणार नाही, तोपर्यंत आपला शेवटचा जो फायनल उद्धार आहे तो उद्धार होणार नाही. म्हणून मत्तेमध्ये काय सांगत आहे 7व्या अध्यायामध्ये की प्रभूजी म्हणणारे पुष्कळ आहेत. आपण इथं जे जमलेले लोक आहोत, आपण सगळेजण स्वर्गामध्ये जाणार आहोत का? हा, इथं बसलेले सगळेजण स्वर्गात जाणार नाहीत. कोण जाणार स्वर्गामध्ये? जे चर्चला येतात, वचन ऐकतात आणि वचनाप्रमाणे जे लोक वागतात ते स्वर्गामध्ये जाणार. हालेलुया. जे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतात ते स्वर्गामध्ये जाणार. आणि त्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, वाचा मत्ते 7वा अध्याय 21 मला आणि प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. पुढचं वाचा 22-23. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महान कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. त्यावेळी जेव्हा येशू येईल तेव्हा आपण म्हणणार की मी काय केलं? चिन्ह चमत्कार केले, मी अनेक लोकांना बरं केलं, अनेक लोकांना मी वचन सांगितलं, मी मोठमोठ्या सभा घेतल्या, मी वेगळ्या चर्चमध्ये जाऊन संदेश दिला, मी आजारी लोकांच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना केली, ते लोक बरे झालेत, मी माझ्या डोळ्यासमोर मी अद्भुत चिन्ह चमत्कार केले. पण तो येशू इथं सांगेल की मी तुला ओळखत नाही. चिन्ह चमत्कार कुणामुळे झालेले आहेत? माझ्यामुळं किंवा आपल्यामुळं होत नाहीत. चिन्ह चमत्कार येशूच्या नावामुळे होतात. हालेलुया. म्हणून हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रभूजी असे म्हणणारे सगळे लोक स्वर्गाच्या राज्यात जाणार असं नाही. हालेलुया. म्हणून या वचनाकडे आपण गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. मी प्रभूजी म्हणणाऱ्या लोकांमध्ये असता कामा नाही, परंतु मी प्रभूजी म्हणत मी देवाची इच्छा काय हे समजून त्याप्रमाणे करणारा व्यक्ती पाहिजे. देवाला काय वाटतंय त्याप्रमाणे मी वागणारा, देवाच्या इच्छेप्रमाणे मी जेव्हा जीवन जगणार तेव्हाच मी त्या येशूबरोबर जाणार आहे. मूर्ख स्त्रिया आणि शहाण्या स्त्रिया ज्या येशूबरोबर गेल्या नाहीत त्यांना काय म्हटलेलं आहे? त्या कोणत्या स्त्रिया होत्या? मूर्ख स्त्रिया होत्या. याचा अर्थ की त्यांचं जीवन कसं होतं? झोपलेल्या अवस्थेमध्ये होत्या. त्यांचं जीवन ते मृतावस्थेमध्ये होतं. ते शरीरानं जिवंत होत्या, परंतु आध्यात्मिकरित्या त्यांचं जीवन कसं होतं? मृत स्थितीमध्ये होतं. त्यांचं जीवन झोपलेल्या स्थितीमध्ये होतं. त्या येशूवरती विश्वास ठेवणाऱ्या होत्या, परंतु त्यांच्यामध्ये तो प्रकाश येशूला दिसला नाही. हालेलुया. जेव्हा येशू आला, ज्या शहाण्या स्त्रिया होत्या त्यांच्याकडं ते तेल होतं आणि त्यांच्याकडं तो दिवा कसा होता? पेटता होता. हालेलुया. हे प्रतीक आहे की त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश होता,
प्रकाश याचा अर्थ की त्या स्त्रिया देवाच्या वचनाप्रमाणे वागणाऱ्या होत्या, देवाच्या सत्य मार्गाने चालणाऱ्या होत्या, आणि म्हणूनच येशू त्या शहाण्या स्त्रियांना काय केला, घेऊन गेला. परंतु या मूर्ख स्त्रिया, त्यांना सगळं माहीत होतं, देवाचं वचन माहीत होतं, त्यांनी देवावरती विश्वास ठेवलेला होता, परंतु त्यांच्यामध्ये एक चूक होती, ते म्हणजे देवाचं वचन ऐकत होत्या परंतु त्याप्रमाणे त्या वागत नव्हत्या. हालेलुया. देवाची इच्छा त्यांना माहीत होती, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे त्यांनी कधीच करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना प्रकाश माहीत होता की येशू हा जगाचा प्रकाश आहे, आणि तो येशू जर माझ्या जीवनामध्ये आहे तर माझं जीवन सुद्धा प्रकाशित झालेलं आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये तो प्रकाश त्यांनी टिकवून ठेवू शकले नाहीत, त्या वचनाप्रमाणे ते वागू शकले नाहीत. म्हणून येशू त्यांना सांगत आहे की मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मला तुमची ओळख नाही. म्हणून शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत असताना अशी आपली स्थिती होता कामा नये. ज्याप्रमाणे काही व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील की रॅप्चर, आजूबाजूचे लोक रॅप्चर होत आहेत, स्वर्गामध्ये जात आहेत, आणि त्यावेळी पश्चाताप करून काहीच उपयोग होणार नाही. हालेलुया. म्हणून आत्ताच आपल्याकडे वेळ आहे की आपलं जीवन सुधारण्याची, आत्ताच आपल्याकडे वेळ आहे की ख्रिस्ताला परिधान करण्याची. जर ही वेळ निघून गेली आणि येशू आल्यानंतर जर म्हटलो की जेव्हा येशू येईल तेव्हा मी पश्चाताप करेल, तर तेव्हा येशू आपल्याला म्हणेल की मी तुम्हाला काय करत नाही, ओळखत नाही. म्हणून जे 11 वचन वाचले की तारण जवळ आला आहे. येशू कधी येईल आपल्याला माहीत नाही. आता सुद्धा येऊ शकतो, काही क्षणामध्ये येऊ शकतो, उद्या येऊ शकतो, किंवा कधी येईल हे आपल्याला परफेक्ट डेट किंवा वेळ आपल्याला माहीत नाही. आणि जर आपल्याला तारणामध्ये प्रवेश करायचा आहे, एकदा आपलं तारण झालेलं आहे, आणि जे लोक ते तारण टिकवून ठेवणार तेच लोक त्या शेवटच्या उद्धारामध्ये ते येशू सोबत जाणार. जर आपलं तारण आपण टिकवून ठेवलेलं नाही तर आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये जे आपलं फायनल डेस्टिनेशन आहे त्यामध्ये आपण प्रवेश करू शकणार नाही. हालेलुया. म्हणून येशूला परिधान करणं याची पहिली व्याख्या आज आपण पाहिलेली आहे, आणि ते म्हणजे येशूला परिधान करणं याचा अर्थ की मी आध्यात्मिकरित्या जागा असणं. हालेलुया. मी आध्यात्मिकरित्या जिवंत असायला पाहिजे. मग आपण विचार करूया सर्वजण, मी झोपलेल्या स्थितीमध्ये आहे का मी मृत स्थितीमध्ये आहे? जर माझी स्थिती झोपलेली आहे किंवा मी मृत स्थितीमध्ये आहे तर मी येशूला परिधान केलेलं नाही. माझ्याद्वारे ख्रिस्त दिसणार नाही, माझ्याद्वारे येशू लोकांना दिसणार नाही. आणि जर अशा स्थितीमध्ये जर आपण आहोत तर आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाणार नाही. आपण कोणत्या लोकांच्या मध्ये असणार? प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या कॅटेगरीमध्ये. रोज दर रविवारी येणार, आपण गाणी गाणार, आणि त्यानंतर आपण घरी जाणार, परंतु घरी गेल्यानंतर आपण त्याप्रमाणे वागणार नाही, त्याप्रमाणे करणार नाही. अशा लोक आपण असणार आहोत. हालेलुया. वाचलेलं वचन परमेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभा राहाव्या आणि शेवटच्या आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे देऊया. ख्रिस्ताला परिधान करण्याबद्दल आज परमेश्वर सांगत आहे की तुम्ही येशूला परिधान करा. आज आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारूया की मी खरंच येशूला माझ्या जीवनामध्ये परिधान केलेलं आहे का? आज त्यामधली पहिली व्याख्या आपण पाहिलेली आहे की जर मी येशूला परिधान केलेलं आहे तर मी जागृत व्यक्ती आहे, मी जागा झालेला व्यक्ती आहे, मी जिवंत असलेला व्यक्ती आहे, मी झोपलेल्या स्थितीमध्ये असणार नाही, मी मृत अवस्थेमध्ये जीवन जगणारा व्यक्ती असणार नाही. म्हणून आज आपण जर जागृत लोक आहोत, जर आपण जिवंत केलेले लोक आहोत, तेव्हा येशू जेव्हा येईल तेव्हा येशू बरोबर आपण नक्कीच जाणार आहोत. म्हणून जर अजून देखील आपण जर झोपलेल्या स्थितीमध्ये आहोत, अजून आपण जर मृत स्थितीमध्ये आहोत, तर आपण स्वतःचं परीक्षण करूया, आपण पश्चाताप करूया आणि देवाला सांगू की देवा तुम्हाला जिवंत कर, देवा तुम्हाला या झोपेमधून जागे कर, की जेणेकरून जेव्हा तू मला न्यायला येशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेल. सर्वांनी प्रार्थना करूया या वचनाबद्दल, आणि जे वचन परमेश्वराने दिलेलं आहे त्याबद्दल परमेश्वराला आपण प्रार्थना करूया की प्रभू तुम्हाला जागे कर, प्रभू तुम्हाला जिवंत बनव. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रभुदेवा धन्यवाद देतो
प्रभुदेवा तुझी स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा तुझी इच्छा आहे की प्रभुदेवा आम्ही तुला परिधान करावं. प्रभुदेवा तुझी इच्छा आहे की परमेश्वरा आम्ही झोपलेल्या स्थितीमध्ये किंवा मृत स्थितीमध्ये असू नये. प्रभुदेवा इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रभुदेवा जर आम्ही झोपलेल्या स्थितीमध्ये आहोत तर ती स्थिती तू बदल, तू आम्हाला जागे कर, तू आम्हाला उठव. आणि परमेश्वरा तू येईपर्यंत परमेश्वरा आम्ही आध्यात्मिक गोष्टीमध्ये आम्ही नेहमी जागृत असावं, आम्ही नेहमी जिवंत असे लोक असावं असं तू बनव परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानातम देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर. प्रत्येक व्यक्तीवरती तुझा विशेष अनुग्रह कर आणि प्रत्येक व्यक्तीनं प्रभुदेवा जागृत असण्यासाठी पवित्र आत्मा तू प्रत्येकाला प्रेरणा दे. प्रत्येकानं प्रभुदेवा झोपेतून उठण्यासाठी पवित्र आत्मा तू प्रत्येकाला प्रेरणा दे. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानातम देत आहे. प्रभुदेवा तुझी कृपा कर, दया कर. तुझा विशेष अनुग्रह आम्हा प्रत्येकावरती असू दे. पुन्हा एकदा प्रभुदेवा इथं बसलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानातम देत आहे. प्रत्येकाला तू आरोग्यामध्ये ठेव. प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर. प्रत्येकावरती तुझा विशेष अनुग्रह असू दे परमेश्वरा. आजचा दिवस दिला आणि ही वेळ दिली की परमेश्वरा आम्ही तुझं वचन ऐकावं, मनन करावं, त्याबद्दल आभार मानतो. आज जे काय आम्ही प्रत्येकानं वचन ऐकलेलं आहे ते आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करू दे. आणि प्रभुदेवा ते वचन आम्ही सोडून देऊ नये, तर त्या वचनावरती आम्ही विचार करावा आणि त्या वचनाप्रमाणे आम्ही प्रत्येकानं वागावं, आम्ही प्रत्येकानं कृती करावी असं होऊ दे. आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर आणि वचनाप्रमाणे तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हाला दे, जसे आमच्या ऋणी सोडून सोडले आहे तसं आमच्या ऋणी आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडू, कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.